शालू दिसायला अतिशय नाजूक, गोरीपान आणि देखणी मुलगी होती. अगदी कमी वयात म्हणजेच 20 ते 21 वर्षातच अगदी नाजूक वय असतानाच शालूचं माझ्याशी लग्न झालं. आज माझी लग्नाची पहिली रात्र म्हणजेच सुहाग रात्र. प्रत्येकाच्या मनात हुरहुर असते, तशीच माझ्याही मनात खूप हुरहुर होती. काय होईल, कसं होईल या बाबतीत मनामध्ये बरेच विचार चालू होते. संध्याकाळचे 6 वाजले होते. आज पहिल्यांदाच मी आणि माझी बायको शालू एकत्र भेटणार होतो. पहिल्यांदाच आम्हाला आमच्या रूममध्ये एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळणार होती. लग्नाला आलेले सर्व पाहुणे निघून गेले. फक्त 2-3 पाहुणे राहिले होते. पण घरात 2-3 खोल्या असल्यामुळे आमच्यासाठी घरच्या लोकांकडून एक खास रूमची व्यवस्था करण्यात आली होती. मला तर असे वाटत होते, कधी सगळे जेवण आटपून झोपतील आणि मी माझ्या बायकोसोबत आमच्या खोलीत जाईन. संध्याकाळी 8:30 वाजता सगळ्यांचे जेवण झाले. घरात वेळ जात नव्हता, म्हणून मी थोडा वेळ बाहेर फिरायला गेलो. मित्रमंडळींसोबत गप्पा मारल्या. काही मित्र मजामस्करी करत होते आणि माझी खेचत होते, पण मीही काही कमी नव्हतो. त्यांना पुरून उरलो. आता मात्र रात्रीचे 10 वाजले होते. मनात उत्सुकता होतीच आणि आता उशीरही झाला, म्हणून मी घरी निघालो. घरी आल्यावर पाहिलं तर लाईट बंद झाले होते. घरातले सगळे आपापल्या जागेवर जाऊन झोपले असावेत. हे पाहून मला आतून खूप आनंद झाला. मी माठाजवळ जाऊन एक ग्लास पाणी प्यायलो आणि मग माझ्या रूमजवळ आलो. रूमचा दरवाजा अर्धा उघडा आणि अर्धा बंद होता. मी आत गेलो. समोर पाहिलं तर शालू पलंगावर झोपली होती. तिने अंगावर एक चादर ओढली होती. मी दरवाजा आतून बंद केला आणि पलंगावर जाऊन बसलो. मला ठाऊक होतं, शालू झोपलेली नसेल, फक्त पलंगावर लोळत असेल. शालू म्हणजे माझी बायको. मी काही वेळ शांत बसून राहिलो. अपेक्षा होती की शालू तिच्या अंगावरची चादर बाजूला करेल आणि उठून बसेल. जवळजवळ 5 मिनिटे मी तसाच बसून राहिलो, पण तिने काहीच हालचाल केली नाही. आता मात्र माझ्याने राहवलं नाही. मी तिला आवाज दिला, शालू शालू, पण तिने काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. तिची काही हालचालही झाली नाही. आता मात्र ती खरंच झोपली आहे हे मला कळलं. तिला उठवावं की नाही हा प्रश्न मनात आला, पण कदाचित लग्नाच्या गडबडीत 2-3 दिवस ती नीट झोपली नसेल, त्यामुळे तिला लवकर झोप लागली असेल, असं मनाशी म्हणत मी स्वतःची समजूत घातली आणि मग मीही तिच्या बाजूला लोळलो. मीही खूप दमलो असल्याने झोप तर येत होती, पण शालू आणि माझी ही पहिली रात्र. पहिल्याच रात्री मी रूममध्ये येण्याआधीच ती झोपून गेली. आता मी स्वतःलाच दोष देऊ लागलो. कशाला उगाच बाहेर गेलो नसतो तर ती झोपली नसती. ही माझी चूक आहे असं मी मनातल्या मनात बोलत होतो. पण त्यानंतर मीही एक चादर अंगावर घेतली आणि झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा बाजूला लक्ष गेलं, पण शालू तिथे नव्हती. कदाचित ती उठली असावी. ती रूममध्ये नव्हतीच. घड्याळाकडे पाहिलं तर सकाळचे 7 वाजले होते. माझ्या अंगात आणि डोळ्यात अजूनही खूप झोप होती, त्यामुळे मी पुन्हा झोपून गेलो. आता जेव्हा उठलो तेव्हा सकाळचे 9 वाजले होते. शालू मला उठवायला आलेली. तिने मला हलवून उठवलं. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिला सॉरी म्हणावं का, रात्री मी उशिरा आलो म्हणून, असे विचार मनात आले. पण तिने फक्त मला उठवलं आणि लगेच ती निघून गेली. ती थांबले देखील नाही. मला वाटलं की 1-2 शब्द बोलेन, पण तिने तसं काहीच केलं नाही. मी देखील आता उठलो आणि सरळ बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेलो. त्यानंतर शालूने मला नाश्ता आणून दिला. पहिल्यांदाच बायकोच्या हातचा नाश्ता खात होतो आणि आज नाश्ता रोजपेक्षा जास्त चविष्ट लागला. 1 प्लेट पोहे संपवले. माझं झालं होतं, पण तरीही शालू माझ्याजवळ पोहे द्यायला येईल या अपेक्षेने मी अजून 1 प्लेट मागवली. शालू किचनमध्ये होती. तिला जोरात आवाज दिला, अगं शालू, अजून पोहे आण ना. तिने तिथूनच हो आणते असं उत्तर दिलं आणि काही वेळाने मला गरमागरम पोहे आणून दिले. पोट भरलं असलं तरीही बायकोने दिलेले पोहे मी पूर्ण संपवले. दिवसभर तसं फारसं आमचं बोलणं झालंच नाही.
संध्याकाळी जेवताना देखील ती माझ्याकडे जास्त पाहत नव्हती. लग्नाआधी आम्ही फारसं फोनवर बोललो नव्हतो, त्यामुळे आमची ओळखही तशी जास्त नव्हती. पण असो, आज मात्र मी ठरवलं की रात्री कुठेही बाहेर जाणार नाही. संध्याकाळी 7-8च्या दरम्यान सगळ्यांचे जेवण झालं. शालू भांडी आवरत होती. तेवढ्यात आई म्हणाली, "अरे, माझं डोकं दुखतंय. मला औषध आणून देतोस का?" आईने सांगितलं, त्यामुळे जावं लागणारच होतं. "बरं आई, घेऊन येतो," असं म्हणून मी मेडिकलकडे गेलो. पण जवळचं मेडिकल बंद होतं, त्यामुळे मला थोडं लांब जावं लागलं. औषध घेऊन घरी परत यायला जवळजवळ 1 तास लागला. घरी आल्यावर आईला गोळी दिली आणि माझ्या रूममध्ये गेलो. तिथं पाहिलं तर शालू आधीच झोपली होती. आजही मी उशिराच रूममध्ये आलो होतो. तिला उठवावं की नाही या विचारात पडलो. मग हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला हलवलं, पण ती उठलीच नाही. आता मी निराश झालो. आजही माझ्या पदरी निराशाच झाली. शेवटी मीही शालूच्या बाजूला झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठलो, तेव्हा शालू माझ्या आधीच उठून गेली होती. शालू घरातील काम खूप चपळाईने करत असे, त्यामुळे आई तिचं खूप कौतुक करत होती. पण तरीही आई म्हणायची, "अगं शालू, अजून तू नवीन सून आहेस, एवढं सगळं काम करू नकोस. काही काम मला करू दे." पण शालू मात्र एवढी चपळ होती की ती खूप कमी वेळात सगळी कामं आवरून टाकत असे. आता मात्र तिसऱ्या दिवशी मी ठरवलं की काही झालं तरी शालूला झोपण्याच्या आधी गाठवायचं. त्यामुळे जेवण झाल्यावर शालूच्या आधीच रूममध्ये जाऊन बसलो. सगळी कामं आवरून शालू रात्री 9 वाजता रूममध्ये आली. तिला पाहताच माझ्या छातीत धडधड वाढली. तशी शालू खूप सुंदर होती. काळेभोर डोळे, लांब सडक केस आणि कमनीय शरीर. ती खूप बारीक होती ना जाड होती. अगदी परफेक्ट अशी सुरेख बायको मला मिळाली. आज तिने पिवळ्या रंगाची साडी नेसलेली आणि त्यावर हिरव्या रंगाचे ब्लाऊज घातलं होतं. त्यामुळे ती खूपच उठून दिसत होती. जशी ती रूममध्ये आली, तिने माझ्याकडं पाहिलं आणि विचारलं, "लाईट बंद करून टाकू का?" मी फक्त मान हलवली. तिने लाईट बंद केलं आणि नाईट बल्ब सुरू केला. नाईट बल्बचा निळसर प्रकाश तिच्या सौंदर्याला अजूनच खुलवत होता. त्या निळसर प्रकाशात ती जणू काही अप्सरा, मोहिनीच वाटत होती. त्या क्षणी मला वाटलं पलंगावरून उठून तिला मिठीत घ्यावं. तशीही ती माझी लग्नाची बायकोच तर होती. कोण मला अडवणार? पण मी ठरवलं होतं की सगळं काही तिच्या मनाने होऊ द्यायचं. शालू पलंगावर येऊन बसली. मी विचारलं, "शालू, कशी आहेस?" ती म्हणाली, "मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात?" "मीही ठीक आहे शालू. सॉरी, हे गेले 2 दिवस मी लवकर येऊ शकलो नाही. त्यामुळे तू झोपून गेली. तुला गाढ झोप लागली होती, म्हणून मीही तुला उठवलं नाही. 2 दिवस उशिरा आलो, त्याबद्दल सॉरी." ती फक्त थोडीशी गालातल्या गालात हसली आणि लाजून तिने मान खालीच घातली. ती माझ्यासमोरच पलंगावर बसली होती. आम्ही दोघेही खाली पाय टाकून बसलो होतो. मी थोडा तिच्याजवळ सरकलो. तिचा हात हातात घेतला आणि विचारलं, "शालू, घरात सर्व ठीक आहे ना? काम खूप जास्त आहे असं वाटत नाही का तुला?" ती हसली आणि म्हणाली, "नाही हो, मला यापेक्षा कितीतरी जास्त काम करण्याची सवय आहे. हे तर माझ्यासाठी खूप कमी आहे. शालू, तुला कधीही काही त्रास झाला किंवा कशाचीही गरज भासली तर तू मला निसंकोचपणे सांग." "अहो, तुम्हाला नाही सांगणार तर मग कोणाला सांगू?" असं म्हणत तिने लाजून मान खाली घातली. मी तिचा हात हळूच हातात घेतला आणि तिच्याजवळ सरकलो. तिचे केस मागे एका चापाने बांधले होते. मी हळूच तो चाप काढला आणि तिचे केस मोकळे झाले. काही केस छातीवर आले तर काही तिच्या गालावर पडले. तिच्या गोऱ्या अंगावर ते काळे केस अधिकच शोभून दिसत होते. मी माझ्या उजव्या हाताने तिच्या गालावर आलेले केस हलकेच मागे सारले आणि हळूहळू माझे ओठ तिच्या गालाजवळ नेऊ लागलो. तेवढ्यात तिने माझा हात अलगद धरला आणि म्हणाली, "अहो, थांबा." "अगं, काय झालं शालू?" मी आश्चर्याने विचारले. मी एवढेच बोललो आणि पुन्हा एकदा तिच्याजवळ गेलो. पण 2 क्षणातच तिने आपला चेहरा बाजूला केला आणि मृदू स्वरात म्हणाली, "अहो, थांबा. सॉरी, पण माझा प्रॉब्लेम सुरू आहे. त्यामुळे तुम्ही मला समजून घ्या." मी थोडा निराश झालो, पण तिच्या भावनांचा आदर करणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. तिच्या मासिक पाळीविषयी ती इतक्या सहजपणे बोलली होती हे मला अनोखं वाटलं. आजपर्यंत कोणतीच मुलगी किंवा स्त्री माझ्याशी इतक्या मोकळेपणाने या विषयावरती बोलली नव्हती. तिच्या शब्दांतून मला एक प्रकारचा विश्वासाचं नातं जाणवलं.
अहो सॉरी, तुम्हाला वाईट वाटलं असेल, शालू हळू आवाजात म्हणाली. अगं नाही शालू, मी समजू शकतो. तू काही जास्त विचार करू नकोस. मला वाटतं तुला आराम करायला पाहिजे. तिने हलकेच मान हलवली. मी लगेच पलंगावरून उठून उभा राहिलो आणि तिला सांगितले, तू झोप शालू. ती लगेचच चादर ओढून झोपी गेली. पण मी मात्र तिच्या शेजारी तसाच निराश होऊन झोपलो. आता लग्नाला 1 महिना झाला, पण शालू आणि मी एकाच घरात राहूनही अजून जवळ येऊ शकलो नव्हतो. आमच्याकडे काही शेती होती. अधूनमधून मी शेतात जायचो आणि कधीकधी शालूलाही माझ्यासोबत यायची. खरं तर आम्ही शेतात काही काम करत नव्हतो, फक्त फेरफटका मारायला जायचो. मजुरांकडून सगळं काम करून घेत होतो. ज्या दिवशी मला सुट्टी असायची त्या दिवशी मी शेतात जायचो. कधीकधी शालूलाही सोबत न्यायचो, पण तिथेही ती माझ्यापासून लांबच राहायची. एके दिवशी रविवार होता. शालू आणि मी दुपारी 2 वाजता शेतामध्ये गेलो. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळीकडे हिरवेगार वातावरण पसरले होते. शेतामध्ये चवळी आणि मुगाच्या शेंगाही आल्या होत्या. त्यामुळे आम्ही दोघं जिथे चवळ्या आणि मुगाच्या शेंगा लावल्या होत्या तिकडे गेलो. ताज्या कवळ्या शेंगा तोडून खात होतो. शालू, चल तिकडे पिंपळाच्या झाडाकडे जाऊ. तू अजून ते झाड पाहिलं नाहीस ना? खूप जुनं आणि देखणं झाड आहे ते. मी म्हणालो. हो ठीक आहे, चला, ती म्हणाली. मग आम्ही दोघे शेताच्या तिकडच्या कोपऱ्यात असलेल्या पिंपळाच्या झाडाकडे जाऊ लागलो. ते झाड थोडं आडबाजूला होतं. आजूबाजूला अनेक झाडं आणि बाजूला मक्याची पिकं होती. त्यामुळे दुरून तिथे काहीच दिसत नव्हतं. शालू पुढे चालत होती आणि मी तिच्या मागे. तिने जांभळ्या रंगाची साडी नेसली आणि त्यावर पिवळ्या रंगाच्या टिपक्यांचा बॅकलेस ब्लाऊज घातला होता. त्यात ती मागून अतिशय मनमोहक दिसत होती. आम्ही पिंपळाच्या झाडाजवळ पोचलो. शेताच्या बांधावरून चालत होतो. माझ्या शेजारच्या शेतात नांदगावकरांचे पीक होते, पण ते फारसे शेतात येत नसत. पिंपळाचे झाड खूप मोठे होते. त्याच्या पारंब्या जमिनीवर खोलवर रुतल्या होत्या. हे झाड 100 वर्षाहून अधिक जुने आहे असे गावकरी सांगत असत. शालू माझ्या पुढे चालत होती आणि मी तिच्या मागे. पण जसे आम्ही झाडाच्या जवळ पोचलो, ती तिथेच त्या जागी थांबली. मी तिच्या जवळ जाऊन विचारले, काय झालं शालू? तिने काही न बोलता झाडाकडे बारकाईने पाहायला सुरुवात केली. पिंपळाचे झाड खूप मोठे होते आणि त्याच्या वेगवेगळ्या आकाराच्या फांद्या म्हणजेच पारंब्या जमिनीत खोलवर रुतल्या होत्या. शालू आश्चर्याने त्या पिंपळाच्या झाडाकडे बघत होती. मी तिला म्हणालो, चल शालू, जवळून पाहू. अजून खूप छान दिसतं हे झाड. तिने फक्त मानच हलवली आणि आम्ही दोघे हळूहळू पिंपळाच्या झाडाजवळ जाऊ लागलो. पिंपळाच्या झाडाखाली आणि आजूबाजूला सुंदर हिरवेगार गवत होते. आजूबाजूला काही काटेरी झुडूप, त्यांच्यावर रंगीबेरंगी फुलं उमटलेली होती. वातावरण अगदी मनमोहक झालं होतं. त्या निसर्ग सौंदर्यात माझी सुंदर पत्नी माझ्यापुढे अलगद कंबर डोलावत चालली. ती माझी रसाळ बायको हळूहळू एक एक पाऊल टाकत चालत होती. तिच्या उपस्थितीमुळे त्या वातावरणाची शोभा अजूनच वाढली. अचानक ती खरोखरच खूप घाबरली होती. तिच्या तोंडून शब्दही निघत नव्हता. मी तिचा चेहरा हलकेच बाजूला केला. तिच्या डोळ्यात डोळे टाकून पाहिलं आणि पुन्हा विचारलं, शालू काय झालं, सांगशील का मला? तिने एक हात पुढे करत बोटाने इशारा केला आणि हळूहळू म्हणाली, तिकडे तिकडे सरडा आहे, खूप मोठा. मी तिच्या सांगण्यावरून तिकडे पाहिलं आणि म्हणालो, अगं कुठे आहे? मला तर काहीच दिसत नाही. ती थरथरत म्हणाली, अहो आहे, पिंपळाच्या झाडाखाली आहे. तिचा आवाज जड झाला होता. ती अगदी एखाद्या लहान मुलासारखी घाबरत होती. मला खरं तर तिची अशी भीती पाहून हसू येत होतं, पण तिला वाईट वाटू नये म्हणून मी मुद्दाम गंभीर चेहरा करत म्हणालो, एवढं काही घाबरायचं नसतं सरड्याला. ते इकडे तिकडे फिरतात, काही करणार नाहीत, भिवू नकोस, मी आहे ना. ती अजूनही मला घट्ट बिलगून उभी होती. मी तिला समजावत म्हणालो, चल कुठे आहे बघू तो सरडा. ती नाही नाही, चला इथून असं म्हणाली. बरं ठीक आहे, पण एकदा पाहू तरी दे कुठे सरडा आहे तो. मी तिला थोडंसं बाजूला केलं. ती इतकी घट्ट बिलगली होती की ती सोडायचं नावच घेत नव्हती. तरीही मी तिला अलगद बाजूला करत तिचा हात हातात घेतला आणि आम्ही 2 पावले पुढे गेलो. तिथेच तो सरडा होता. शालू पुन्हा तो पाहिला आणि अजूनच घाबरली. पुन्हा मला घट्ट बिलगली आणि म्हणाली, प्लीज लवकर निघूया, मला सरड्यांपासून खूप भीती वाटते. मी हसत म्हणालो, अगं मी आहे ना, घाबरू नकोस. पण ती एवढी घट्ट बिलगली की तिचं पूर्ण अंग माझ्या अंगाला लागलं. अगं शालू, मी आहे ना, भिवू नकोस.
मी तिच्या कानाशी हळूच म्हटलं. तिची छाती जोरजोराने वरखाली होऊ लागली आणि ती हलकेसे थरथरत होती. मी माझा एक हात तिच्या कमरेभोवती गुंडाळला आणि तिला अलगद जवळ ओढलं. बरं ठीक आहे, आपण तिकडे जाऊयात, चालेल ना? मी विचारलं. तिने फक्त मान हलवली. ती अगदी माझ्याजवळ आली होती आणि मला घट्ट बिलगली होती. त्यामुळे तिची भीती काहीशी कमी झाली. पण तरीही ती मला सोडायचं नावच घेत नव्हती. अगं, तू मला सोडणार तेव्हा तर आपण पुढे जाऊ, मी हसत म्हणालो. तिने नकारार्थी मान हलवली आणि पुन्हा आपला चेहरा माझ्या छातीवर ठेवला. दोन्ही हाताने मला अधिक घट्ट आवळून धरलं. बरं ठीक आहे, मी तुला उचलून नेतो, मी तिला शांत करत म्हणालो. मी तिला थोडंसं बाजूला केलं आणि दोन्ही हातांनी उचललं. एक हात तिच्या कमरेच्या मागे टाकला आणि दुसरा तिच्या मानेच्या खाली ठेवला. मग तिला घट्ट धरत हळूहळू पिंपळाच्या झाडापासून दूर जाऊ लागलो. थोडं पुढं गेल्यावर एक चिंचेचे झाड होते. शालू, आपण तिकडे चिंचेच्या झाडाकडे जाऊयात, मी तिला विचारले. तिने फक्त मान हलवली. मी तिला अधिक घट्ट धरून पुढे चालू लागलो. आजूबाजूला लांबवर कोणीच नव्हतं. तसेही त्या कोपऱ्यात कोणी फारसं येत नसे. एकदा तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर ती अधूनमधून माझ्याकडे पाहायची आणि मग डोळे मिटायची. क्षणभर मला तिच्या चेहऱ्याला हलकासा स्पर्श करावा वाटत होता, पण मी घाई केली नाही. हळूहळू आम्ही चिंचेच्या झाडाजवळ पोचलो. शालू, आता उतरतेस का खाली, मी विचारलं. तिला अजून तिचा चेहरा लाल झाला. मी दोन्ही हातांनी तिला हळूवार खाली सोडले. ती माझ्याजवळ चिंचेच्या झाडाखाली उभी राहिली, पण अगदी जवळ मी तिच्या डोळ्यात पाहत होतो आणि ती माझ्या डोळ्यात. त्या क्षणी शब्द न बोलता देखील खूप काही बोललं जात होतं. काय झालं शालू, अशी का बघत आहेस? ओ काही नाही, असंच. थँक्यू, ती हळूच म्हणाली. थँक्यू कशासाठी? मला सरड्यापासून वाचवलं म्हणून, ती हलकंसं हसली. मी गालातच हसत म्हणालो, अगं वेडे, तो सरडा आहे, वाघ नाही. तो आपल्याला भीतो आणि काही करत नाही. बरं असू दे. पण ती काहीतरी बोलणार होती, पण मी मध्येच तिला थांबवत म्हटलं, तू टेन्शन घेऊ नकोस. तुला त्या सरड्याची भीती वाटत असेल तर मी आहे ना, कशाला घाबरतेस? आणि हो शालू, तुझं संरक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे, कळलं का? त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही, मी कणखर आवाजात बोललो. माझं म्हणणं ऐकून तिचा चेहरा लाजेने लाल झाला. मी अलगद तिचा पदर हातात घेतला आणि तिला हळूच जवळ ओढलं. एक हात तिच्या कमरेवर नेला. ती काहीच बोलत नव्हती, फक्त लाजून डोळे बंद करायची आणि मग हळूच उघडायची. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लाली आली होती. मी माझी साथ देऊ लागलो. आता आम्ही दोघे एकमेकांत हरवू लागलो. आता तर ती कोणत्याच गोष्टीला नकार देत नव्हती. मी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागलो आणि ती देखील त्यामध्ये सहभागी झाली. त्या चिंचेच्या झाडाखाली आम्ही दोघे एकमेकांत हरवून गेलो. एकमेकांमध्ये कधी विलीन झालो ते आम्हालाही कळलं नाही. बऱ्याच वेळा आम्ही प्रेमाच्या धुंदीत होतो. काही वेळानंतर ती धुंदी हळूहळू कमी झाली आणि आता मात्र आजूबाजूला काय आहे याचं मला भान आलं आणि आजूबाजूला लांबवर पाहू लागलो. शालू तर खालीच बसली होती. तिचा चेहरा खूप लाजलेला दिसत होता. माझ्या चेहऱ्याकडे पाहण्याची तिची हिंमत होत नव्हती. ती अगदीच संकोचलेली वाटत होती. मी तिच्याकडे पाहत हसलो, म्हणालो, शालू चल आता घरी जायचे ना? तिने फक्त मान हलवली. चल मग, उठ की, मी तिला हात देऊन लागलो. ती म्हणाली, हो तुम्ही पुढे चला, मी मागून येते. मी चिंचेच्या झाडापासून शेतातला बांध धरून पुढे चालू लागलो. काही वेळाने मागे वळून पाहिलं तर ती उठून उभी झाली होती. तिने तिची साडी व्यवस्थित केली आणि मग माझ्या मागे येऊ लागली. काही वेळाने आम्ही घरी पोचलो. घरी आल्यावर शालू स्वयंपाकाला लागली आणि माझेही काम होत होतं, ते मी करू लागलो. आईचा चेहरा थोडासा वेगळा वाटत होता. ती आमच्याकडे एका वेगळ्या नजरेने बघत होती, पण मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. संध्याकाळी स्वयंपाक झाल्यावर सगळे जेवायला बसलो. जेवता जेवता आई मुद्दाम म्हणाली, मग शेतात गेला होतात आज दोघं नवरा बायको, काय केलं शेतात? काही काम केलं की फक्त फेरफटका मारून आलात? नाही ग आई, थोडं काम केलं. शेतात थोडं गवत होतं ते काढलं. अच्छा, हो का, आई हसून म्हणाली. शालूने मात्र तिचा चेहरा खाली केला. ती काहीच बोलली नाही. तिच्या चेहऱ्यावर लाज आणि संकोच स्पष्ट दिसत होता. काही वेळाने आम्ही जेवण आटोपलं. जेवण झाल्यावर मी बाहेर थोडा वेळ फिरायला गेलो. काही वेळाने परत आलो आणि रूममध्ये गेलो. शालू पलंगावर बसली होती. मी आत गेल्यावर ती थोडीशी हसली आणि लाजली. मी तिच्याजवळ जाऊन बसलो. पण आता मात्र शालू माझ्यासोबत खूप छान मनमोकळेपणाने बोलत होती. तिच्या बोलण्यात वागण्यात आता आधीसारखा संकोच नव्हता.
तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. शालू, एक विचारू का? होय, विचारा ना. अगं, आपल्या लग्नाला जवळजवळ 1.5 महिना झाला, पण तू एवढी का भीत होतीस? मी जवळ आलो की तुला कशाची भीती वाटायची? शालू काही क्षण गप्प राहिली, मग हळूच म्हणाली, अहो खरं सांगू का? हो, बोल ना. मी खूप लहान होते तेव्हा आमच्या शेजारी एक जोडपं राहायचं. मी कधी कधी त्यांच्या घरी जायचे. एकदा दुपारच्या वेळी खेळता खेळता मी अचानक त्यांच्या घरी गेले, पण तेव्हा ते दोघे एकमेकांसोबत होते त्यांच्या बेडरूममध्ये. ते नवरा बायको होते, त्यामुळे सहवासात होते. पण मला तेव्हा काहीच कळलं नाही. त्या बाईच्या तोंडून ओरडण्याचे आवाज येत होते आणि मला वाटलं की तो तिला मारतो आहे. त्यामुळे मी खूप घाबरले. मी तिला शांतपणे ऐकत होतो. ती पुढे सांगू लागली, माझ्या गल्लीमध्ये माझ्यापेक्षा मोठी एक मुलगी, माझी मैत्रीण. मी तिला हा संपूर्ण प्रकार सांगितला. ती म्हणाली, अगं ते नवरा बायको आहेत, ते असं करत असतात. पण मला काहीच कळलं नाही. मी खूप घाबरले होते. त्या घटनेची भीती माझ्या मनात घर करून बसली. ती थोडा वेळ थांबली आणि मग हळू आवाजात म्हणाली, माझ्या मनात नेहमीच एक भीती असायची. लग्न झाल्यावर नवरा बायको असं करत असतील आणि त्यामुळे त्या बाईला खूप त्रास होत असेल. तिचा चेहरा मला खूप भीतीदायक वाटला होता तेव्हा. पण मी लहान होते त्यामुळे मला काही समजत नव्हतं. शालूच्या डोळ्यात जुन्या आठवणींची भीती स्पष्ट दिसत होती. ती पुढे म्हणाली, कधी कधी मला याबाबत नको नको ते स्वप्न पडायची. त्यामुळे जेव्हा तुम्ही माझ्याजवळ यायचात तेव्हा मला खूप भीती वाटायची आणि ह्या भीतीपोटीच मी तुमच्यापासून लांब राहत होते. मी तिच्या हातावर हळूच हात ठेवला आणि तिच्याकडे प्रेमाने पाहिलं. शालू, आता तुला अजिबात घाबरायची गरज नाही. मी आहे तुझ्यासोबत. ती हलकसं हसली, पण तिच्या डोळ्यात अजूनही संकोच आणि भावना दाटून आल्या होत्या. बरं ठीक आहे शालू राणी, पण आता तरी तुझ्या मनात अशी काही भीती नाही ना? मी हळूच विचारलं. नाही हो, आता नाही, तिने मनापासून सांगितलं. मी हलकंसं हसत तिला जवळ घेतलं. मला ही एक गोष्ट शालूला सांगायची होती. तीच दुपारची घटना, पिंपळाच्या झाडाखाली तिला दिसलेला तो सरडा. पण मी तिला काही सांगितलं नाही. खरं तर तो सरडा खरा नव्हता. मी बाजारातून नकली म्हणजे डुप्लिकेट सरडा विकत घेतला होता आणि तो मुद्दामच पिंपळाच्या झाडाखाली ठेवला होता. कारण मला माहिती होतं शालू सरड्याला खूप घाबरते. मी आधीच तो सरडा झाडाखाली ठेवला आणि मुद्दाम शालूला तिकडे घेऊन गेलो. मला अपेक्षित होतं तसंच झालं. शालूने सरड्याला पाहिलं, ती खूप घाबरली आणि भीतीपोटी तिने मला घट्ट मिठी मारली. पण मला वाटलं ही गोष्ट तिला सांगणं योग्य नाही, त्यामुळे मी ती गोष्ट मनातच ठेवली. आता आमच्या लग्नाला जवळजवळ 20 वर्ष झाली आहेत. आमची मुलं कॉलेजला जातात. पण कधी कधी वाटतं शालूला ही गोष्ट सांगावी. तो सरडा खरा नव्हता, तर मी मुद्दाम तो नकली सरडा बाजारात आणून तिथे ठेवला होता. खूप वेळा ठरवतो की तिला हे सांगावं, पण सांगायची हिंमत होत नाही. शालूला जर कळालं तर तिला त्याचं वाईट वाटेल का, अशी माझ्या मनामध्ये शंका आहे. पण कधीतरी मी तिला हे माझं गुपित नक्की सांगणार आहे. तर मित्रांनो, ही कथा सांगण्याचा उद्देश कोणाच्याही भावना दुखवणे नाही किंवा कोणती अनैतिकता पसरवण्याचा हेतू नाही. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला ऐकून कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळतील. धन्यवाद.